5 दिवसानंतर आम्ही गार्डनला आलोत. तर हे आज लवकर आले होते. तर म्हणलं चला जाऊन येऊ आपण गार्डनला फिरून येऊ. तर आम्ही दोघं निघालो. तर ह्यांचा भाचा आला होता. तर ते पण बोलले की मी पण येतो. तर म्हणलं ठीक आहे. आता आम्ही तिघं चाललोय फिरण्यासाठी आणि मला काय 1-2 वस्तू पण घ्यायच्या आहेत. ते काय घ्यायचं वगैरे ते तुम्हाला नंतर सांगेलच मी. फार काही मोठी शॉपिंग नाही पण छोटं-मोठंच आहे काहीतरी म्हणून म्हणलं त्यानिमित्तानं बाहेर जाणं पण होईल आणि गार्डनला पण जाणं होईल म्हणून आम्ही बाहेर निघालो. बाहेर निघेपर्यंत ऊन होतं बरं का. थोडं गेलं तर लगेच अंधार व्हायला स्टार्ट झाला आणि हे दृश्य मला खूप आवडलं. म्हणजे मंदिरासारखं वगैरे शॅडो होता. म्हणजे आभाळाचं होतं, आभाळामध्ये ढग वगैरे तसं. तर आम्ही गार्डनला पोहोचलो आणि हे तिकीट वगैरे घेत होते तिथं कारण तिकीट आहे. तसं फारसं मोठं नाही आहे गार्डन, पण तिकीट वगैरे आहे इथं. तर मध्ये एंट्री झाली आमची. मला तर इथं फक्त राऊंड मारायला वगैरे फिरायला आवडतं. लहान लेकरं वगैरे खेळतात तर छान वाटते. एक फीलिंग छान वाटते. म्हणजे मोकळ्या हवेमध्ये कोणाला नाही आवडणार नाही का? मग तिथं आम्ही फोटोज वगैरे पण काढले, थोडे व्हिडिओज काढले आणि हे तर कॉमेडी व्हिडिओ पण काढत होते. यांच्या इन्स्टावर आहेत. म्हणजे रुपाली माधव हे चॅनल आहे बरं का इन्स्टाचं. त्या इन्स्टावर पण आहेत कॉमेडी व्हिडिओज. तर तुम्ही बघितले नसेल तर बघा. पण मला तर फारच हसायला येत होतं. चला भेटू पुन्हा. बाय.